नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात ते कैरीचं आंबट गोड पन्ह पिण्याचे. कैरीचं पन्ह फक्त टेस्टी नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पन्ह तुम्ही एकदा बनवून महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता. ते कसं करायचं ते आज आपण व्हिडिओत बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पन्ह बनवण्यासाठी या ठिकाणी मी 6 कैऱ्या घेतल्या आहेत. पन्ह्यासाठी कैऱ्या या शक्यतो जास्त आंबट नसाव्यात, कारण गूळ जास्त लागतो. या कैऱ्या स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. या कैऱ्या उकडून घ्यायच्या. त्यासाठी मोठ्या कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे आणि यामध्ये एक डब्बा ठेवून घ्यायचा. कैऱ्या या डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या. यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. आता कुकरचं झाकण लावून गॅसवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर या कैऱ्या मी बाहेर काढून घेतल्यात. या पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामधील सालीचा गर सुरीच्या साहाय्याने असा वेगळा करायचा आणि यामधील कोळीचा गर सुद्धा वेगळा करून घ्यायचा. 2 शिट्ट्यामध्ये कैऱ्या या व्यवस्थित शिजल्या जातात. हे बघा, सुरीच्या साहाय्याने यामधील गर व्यवस्थित असा बाजूला होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता 6 कैऱ्यामधील हा एवढा गर निघाला आहे. हे बघा, या ठिकाणी जेवढा कैरीचा गर घेतला आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे. यानंतर मिक्सरच्या 2 नंबरच्या भांड्यामध्ये हा पूर्ण गर टाकून घ्यायचा आणि गूळसुद्धा. आता यामध्ये 2 चमचे वेलची पावडर, थोडंसं काळं मीठ, चिमूटभर साधं मीठ आणि चाट मसाला. आता मिक्सरचं झाकण लावून हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं. हे बघा, हा कैरीचा पल्प तयार झाला. तयार झालेला पल्प ठेवण्यासाठी शक्यतो काचेची बरणीच वापरायची. हा पल्प फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर महिनाभर आरामात टिकतो. एकदा तयार करून ठेवलं की हवं तेव्हा 2 मिनिटाच्या आत पन्ह तयार करता येतं. पन्ह तयार करण्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये यामधील 2 ते 3 चमचे पल्प मी टाकून घेणार आहे. शक्यतो एका ग्लाससाठी 1 चमचा एवढा पल्प पुरेसा असतो. यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. सुरुवातीला मी मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये टाकलंय. बाकी राहिलेल्या पल्पमध्ये फ्रीजमधील एकदम थंड असं पाणी टाकून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीने घट्ट पातळ ठेवू शकता. हे पन्ह तुम्हाला आणखीन थंड हवं असेल तर यामध्ये थोडासा बर्फसुद्धा टाकून घ्यायचा. पन्ह्याची टेस्ट आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये पुदिन्याची पाने बारीक अशी चिरून टाकायची. हे बघा, मस्त असं थंडगार पन्ह तयार झालंय. आता हे पन्ह ग्लासमध्ये ओतून घेऊयात. कैरीचं पन्ह पिल्यामुळे उष्माघातापासून दूर राहण्यास मदत होते. कैरीचं पन्ह केवळ चवीला छान असतं असं नाही, तर ते उन्हाचा तडका आणि डिहायड्रेशनपासूनही आपला बचाव करते. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात या पद्धतीनं पन्ह हे नेहमी करून प्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.